गृहप्रकल्पांची माहिती जाहिरातींमध्ये ठळकपणे छापा, अन्यथा 50,000 रुपयांचा दंड. महारेराचा बिल्डर्सना सज्जड इशारा. महारेराकडून बिल्डरांसाठी आदेश जारी. दादर पश्चिमेच्या सर्व रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती. मुंबई अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार. 15 एप्रिलपासून पूल बंद होण्याची शक्यता. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार. एसी लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. यासोबतच मध्य रेल्वे अंडर संलग्न एसी लोकल सुद्धा वापरात आणणार. जुन्या वाहनांच्या लिलावातनं पुणे महापालिका मालामाल. 473 वाहनांचा टप्प्याटप्प्यानं लिलाव, तर महापालिकेला 10 कोटींचं यातनं उत्पन्न मिळालं. पुण्यामध्ये नियम तोडणाऱ्यांकडून आरटीओकडून 17 कोटींचा दंड वसूल. आरटीओच्या वायुवेगकडून 66,000 वाहनांवर कारवाई. पुण्यातील शिवाजीनगर डेक्कनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत, तर या विभागांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. बांधकामाला परवानगी देताना एनओसी घ्या. पुणे महापालिकेच्या पीएमआरडीएला सूचना. तर पावसाळ्यामध्ये मागील वर्षी महापालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये तब्बल 292 ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याचं समोर आल्यानंतर पालिकेच्या पाण्याच्या निचऱ्याची खबरदारी. जुन्या वाहनांच्या लिलावातनं पुणे पालिका मालामाल. 473 वाहनांच्या टप्प्याटप्प्यानं लिलाव होणार, तर पुणे महापालिकेला सुमारे 10 कोटींचं यातनं उत्पन्न. प्रचंड उन्हाचा बाजारपेठेतील भाजीपाल्याला फटका. धुळ्यातील 5 कंदील भागामध्ये बाजारात विक्रेते त्रस्त. भाजीपाला टवटवीत ठेवण्यासाठी विक्रेत्यांची कसरत. धुळ्यातील विविध बाजारांमध्ये हापूस आंबा दाखल, तर 1 डझन आंब्याला 800 रुपयांचा दर. बाजारात बदाम केशर जातीचे आंबे सुद्धा दाखल.